नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. अंजली दमानी यांना बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पत्र पाठवण्यात आलंय. बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दमानी यांचा दावा आहे. बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेने दमानी यांकडे पुरावे मागितलेत. मी कालच मला आलेले व्हॉइस नोट पोलिसांना पाठवले असं दमानी म्हणाल्या. आणखी गरज पडल्यास मी सर्व पुरावे देणार असल्याचंही दमानी यांनी म्हटलंय. क्राईम ब्रांच कडनं मला काल रात्री एक पत्र आलंय की बाबा तुम्ही बसवेश्वर कल्याणमध्ये 3 प्रेतं सापडली आहेत अशी जी माहिती ज्या काही माध्यमांना दिली त्याचे डिटेल्स आम्हाला देण्यात यावे असं त्या क्राईम ब्रांच कडनं पत्र आहे. तर खरं तर मी ही माहिती परवाच रात्री एसपींकडे दिली आहे. कदाचित हे क्राईम ब्रांचला माहिती नसेल म्हणून ते पत्र आलंय मला. पण ही पत्र मी अगदी त्यांना पुन्हा हवे असतील ते सगळे डिटेल्स पाठवायला अगदी एका पायावर तयार आहे. प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असल्याचं दमानिया म्हणाल्यात. सुरेश धस यांना प्राजक्ता माळींचं नाव घेण्याची गरज नव्हती असंही दमानिया म्हणाल्यात. प्राजक्ता माळीची मदत करणार असल्याची ही भूमिका अंजनी दमानिया यांनी जाहीर केली आहे. जितकी राजकीय मंडळी आहे ना ही महिलांबद्दल अतिशय निंदनीय असं वक्तव्य करतात. ते आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या पदाला शोभेल असं वक्तव्य केलं पाहिजे. ते होताना दिसत नाही. अतिशय योग्य भूमिका आहे तिची. आहेत कोण आहे सुरेश धस त्यांच्या विरुद्ध वाटेल ते बोलणारे. त्या उद्या तक्रार करतात महिला आयोगाकडे, तुम्ही पण त्या तक्रारीला अनुसरून त्यांना मदत करता? नाही, मदत तर नक्कीच करेन, प्रत्येक महिलेची करेन ज्यांच्या विरुद्ध असे जे बोलले आज सुरेश धसांनी. आता त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की मी चुकीचं काहीच बोललो नाहीये, पण मग त्यांचे नाव घेण्याची गरजच काय होती तुम्हाला?